नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा जस्ट फॉर यू या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत. मंडळी, धीम्या गतीनं कन्सिस्टंटली आपला प्रवास हा साहित्य जगताचा प्रवास आपण पुढं पुढं नेत आहोत. त्यात तुमचाही सहभाग लाभला तर आम्हाला खूप आनंद होतो. मंडळी, अर्थात सगळे लेखक, कवी, खूप मोठे साहित्यिक वगैरे अशा गोष्टी इतका आवाका याचा मोठा आहे ना मंडळी, की नाही कवेत मावणारं हे आभाळ आमच्या. पण आम्ही प्रयत्न करतोय ते आकाशाचे तुकडे जमवण्याचा आणि ते तुमच्यासमोर मांडण्याचा, ते कवडचे सगळे तुमच्यासमोर घेऊन येण्याचा. आणि या प्रयत्नात आपण मागच्या एपिसोडमध्ये जे आनंदाचं झाड म्हणणारे, ज्यांना आनंदाचं झाड म्हटलं जातं मराठी साहित्यामध्ये, अशा पु ल देशपांडे यांच्याबद्दल बोललो होतो. आणि ज्या पुलंनी दुःखानं गदगदलेलं झाड असा ज्या साहित्यिकाचा उल्लेख केला, त्या साहित्यिकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. खूप मोठा मैलाचा दगड म्हणूयात आपण, एक नवी वाट सुरू झाली म्हणूयात आपण. अ, खूप महत्वाचं आहे आणि पुलंनंतर हे घेणं हा फक्त योगायोग आहे असं मी म्हणणार नाही. अ, कारण आत्ताची परिस्थिती मंडळी आपण बघितली, आता जे काही या मागच्या पंधरवड्यात आपल्या देशामध्ये चाललंय आणि खूप मतमतांतर आहेत. त्याला राजकीय खूप रंग चढलेत. खूप काही बिनसल्यासारखं वाटतंय, खूप काही ध्वस्त होत असल्यासारखं वाटतंय. पण मला आजपर्यंतच्या आयुष्यानं हे शिकवलंय, की काहीतरी नवीन निर्मिती होते त्यावेळेला आपल्यातलं काहीतरी संपत असतं. त्या संपण्यानं त्या नव्या निर्मितीला एक जागा होत असते आणि ती, कारण जे नवं आहे ते कालांतराने जुनं होणार, ते संपणार, नवीन काहीतरी येणार. त्या नव्याचा स्वीकार आपण जितक्या लवकर करू, तितके आपण काळासोबत जगत असतो. पण आपण काय करतो? आपण सातत्यानं जुन्या परंपरा म्हणूयात, रूढी म्हणूयात त्याला, किंवा एक सातत्याने एक बॅगेज आपल्याला कॅरी करायला आवडतं. आपल्याला एक ओझं सातत्यानं, मग आपण म्हणतो हा आपला इतिहास आहे, आपलं परंपरा आहे, ही संस्कृती आहे, ही रूढी आहे, हे धर्म आहे, ही व्यवस्था आहे. त्याला इतकी काही नावं देऊन ते बॅगेज आपण सातत्यानं, ते ओझं आपण सातत्यानं ओढत असतो. पण मंडळी, जर निसर्गाचा विचार केला, जगण्याचा विचार केला, जीवनाचा विचार केला, माणुसकीचा विचार केला, मानवतेचा विचार केला, तर खरोखरच ह्या गोष्टी किती आवश्यक असतात. खूप आनंदानं, समाधानानं आणि सगळ्या संधी सकट ज्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला भोवताली दिसतात, त्या घेऊन जगताना या सगळ्या बॅगेजची आवश्यकता कितपत असते? नाही, मी एक विचार मांडतेय या निमित्तानं. कारण मागच्या पंधरवड्यात हे जे काही आपल्या देशामध्ये झाले, उठाव झाला म्हणूयात, आपण एक क्रांती झाली म्हणूयात आणि एक इतिहासाची निर्मिती झाली असं मी म्हणेन, की जेव्हा काहीतरी प्रचंड अन्याय होतो किंवा अ, अत्याचार होतो, किंवा कुणाला तरी दाबलं जातं किंवा अं, एका समग्र समाजाला कुठंतरी अं, अन्याय झाल्यानंतर त्याचं वाचा फोडणं असतं किंवा कुणावर तरी
सातत्यानं अत्याचार होत असेल, फसवेगिरी होत असेल, तर त्याविरुद्ध बंड करून उठणं, ही गोष्ट साहजिक आहे. पण हे मंडळी कधी होतं, ज्यावेळेला आपल्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव होते तेव्हा. कारण कसं असतं, हे मी का सांगतेय त्याच्या पाठीमागं माझी एक भूमिका आहे. ती मला या साहित्यिकाच्या निमित्तानं आपल्यासमोर मांडायची आहे आणि आत्ता ज्या पंधरवड्यात ज्या घडामोडी आपल्या देशात घडलेल्या आहेत आणि ही जी एक नवीन क्रांतीचं पाऊल उचललं गेलेलं आहे, अत्यंत युवा पिढीनं, आपण ज्याला जेनझीज म्हणतो. त्या जेनझीजनं एक पाऊल उचललं, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे योग्य, अयोग्य, राजकीय, अराजकीय, सुसंस्कृत, असंस्कृत असल्या पठड्यांमध्ये मला अजिबात मांडायचं नाहीये. कुणावर तरी अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला वाचा फोडली जाते आणि त्या वाचा कोणीतरी फोडल्यानंतर त्याला प्रचंड असं एक जनमानसाचं बळ मिळतं आणि एक क्रांतीची भावना तयार होते. हा हा ही पुनरावृत्ती आहे कुठेतरी. ही पुनरावृत्ती वाटते मला इतिहासाची आणि या सातत्यानं होत असतात समाजामध्ये. कारण सत्ता एक हाती गेल्यावर किंवा तानाशाही वाढल्यावर किंवा एकाच पद्धतीनं काहीतरी घडत असल्यावर आणि प्रचंड एक मोठा वर्ग डावलला जात असल्यावर एक असं कुठेतरी क्रांतीचं बीज निर्माण होतं, त्याला अंकुर फुटतो आणि मग त्याचा पसारा जेव्हा वाढत जातो त्यावेळेला तथाकथित व्यवस्थेला धक्का बसल्यासारखा होतो आणि मग त्या व्यवस्थेतनं एक चीड उत्पन्न होते. ही चीड त्याच्या अपमानातनं आलेली असते. मंडळी, अशी चीड ही अपमानातनं आलेली ही सामाजिक व्यवस्था मुख्यतः ही सगळीकडेच आहे जगात. जिथं-जिथं जुन्या संस्कृती आहेत, तिथं वर्णव्यवस्था असेल, जाती व्यवस्था असेल, काळे-गोरे असतील, बुटके, उंच असतील, सुंदर, कुरूप असतील, वर्गवारी करून जे स्वतःला सुपिरियर समजतात, त्यांनी सातत्यानं निम्न जातीय, निम्न वर्णीय, निम्न स्तर जो त्यांनी सो कॉल्ड ठरवला, त्या स्तराला अत्यंत दाबण्याचं काम हे चोखपणे व्यवस्था म्हणून केलेलं आहे. चोखपणे. आपल्यातली भारतातली जातीय व्यवस्था हा एक त्याचा सगळ्यात मोठा आकृतिबंध म्हणेन मी. म्हणजे इतकी चपखल पद्धतीनं हजारो वर्ष अशा पद्धतीनं बसवली आहे की ती मान वर काढायला किंवा काही आवाज काढायला जागाच नाही ठेवली त्यांनी. जागाच ठेवली नाही. कारण हे असंच असतं. कारण आपल्या धर्मामध्ये अ, पुनर्जन्म या या कल्पनेच्या भोवती ही इतकी गुंतागुंत त्यांनी मांडलेली आहे परस्पर. तुम्ही या जातीत जन्माला आलात किंवा तुम्ही अशा परिस्थितीत जन्माला आलात, त्याला आम्ही जबाबदार नाही. तुमचं पूर्वजन्माचं कर्म हे जबाबदार आहे. म्हणून तुम्ही इथं जन्माला आलात. म्हणून तुम्ही असे झालात. आणि जे आता तुमच्या जन्मानं तुमच्या वाट्याला आलेलं आहे, ते तुम्ही भोगलंच पाहिजे. त्याला पर्याय नाही आहे. हे इतक्या कॉन्क्रिटेड मॅनरनी सांगितलं गेलं, बसवलं गेलं, की त्या निम्न स्तराला, त्या दबलेल्या स्तराला, त्या वंचितांना, त्या अत्यंत पीडित आणि समाजाकडून शोषित अशा वर्गाला असं डोक्यातही आलं नाही, की आपल्यावर अन्याय होतोय. कुणीतरी उच्चवर्णीयांनी जरा दया दाखवली, तर त्यांना भरून पावल्यासारखं होतं. ही माणसं किती मोठी आहेत, यांचा किती आधार आहे. त्यांच्याकडनं 4 दाणे भुकेल्या पोटासाठी जरी मिळाले, तर त्यांच्यासाठी आपला जीव सुद्धा वाहायला ही मंडळी तयार असतात. आपला जीव द्यायला तयार असतात. आपलं इमान त्यांच्या पदरी टाकून गुलामासारखं आयुष्यभर जगायला तयार असतात आणि ही परंपरा हजारो वर्षांची ही परंपरा.
अगदी त्यामध्ये स्त्री जातीचा सुद्धा समावेश अतिशय चोखपणे केलेला आहे. स्त्री म्हणजे घरच्या पुरुषाच्या मान देणारी, कंप्लीट पितृसत्ताकाला संपूर्णपणे समर्पित असलेली, आपला आवाज न वाढवणारी, आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण न करणारी, घरच्या प्रमुखाच्या आज्ञेनुसार आयुष्यभर जगणारी, पहिल्यांदा आपल्या बापाच्या मनाप्रमाणे, नंतर नवऱ्याच्या, नंतर मुलाच्या, अशा पद्धतीनं पितृसत्ताक पद्धतीला पूर्णपणे शरण आलेली, आणि जिच्यासाठी ज्ञानाची कवाडही उघडी नव्हती, अशा पद्धतीची ही ही व्यवस्था कशी निर्माण झाली? ज्या संस्कृतीमध्ये स्त्रीला प्रकृती, आदिशक्ती म्हटलं जातं, त्यामध्ये सोयीस्करपणे ही बांडगुळं कधी आणि कशी आली? त्यांनी मूळ झाडाला पूर्णपणे शोषून निकामी करण्याचं काम केलंय. हे मी खूप काहीतरी मांडतेय, साहित्य रसाबद्दल आपण बोलतोय आणि मी काही भलतंच बोलतेय असं नाहीये मंडळी. कारण हे सगळं व्यवस्थितपणे आपल्यात मुरवलं गेलेलं आहे. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या वंचितांना, शोषितांना, पीडितांना, सप्रेस्ड माणसांना कुठेतरी जाणीव होते, त्यांचा अवकाश ज्या वेळेला विस्तारतं, त्यांना जाणीव होते की आपल्यावर अन्याय होतोय, आणि या अन्यायाला खरोखर म्हणजे आपली काही चूक नाही. कुठल्या तरी जातीत जन्माला येणं, स्त्री म्हणून जन्माला येणं, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गात जन्माला येणं, हे त्या जन्माला येणाऱ्या माणसाचं, त्या व्यक्तीचं, त्या बाळाचं काय असतं हो? काय चूक असते त्याची? पण आयुष्यभर ते बॅगेज त्याला सांभाळायला लागतं, त्याप्रमाणे त्याला जगायला लागतं, आणि या भावनेला कधीतरी सुरुंग लागतो. अशा सगळ्या सप्रेस्ड समाजातनं एक क्रांतीचं बीज, एक विचार, एक अतिशय वैचारिक क्रांती ज्वाला जेव्हा भडकते, त्या वेळेला तो उष्मा सगळ्या समाजाला जाणवायला लागतो. आणि हे काम आपल्या देशांमध्ये, या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ही जाणीव, ही गुलामगिरीची जाणीव, ही जाती व्यवस्थेची जाणीव त्याच्या आधीही होती. महात्मा फुलेंनी, संत वाङ्मयांनी, सगळं खूप जणांनी. कारण ज्या वेळेला एक तथाकथित समाज व्यवस्था असते आणि त्या समाज व्यवस्थेमुळे एक भरडलेला वर्ग असतो, त्यावेळेला एक घुसमट त्यांची कायम असते. पण त्या घुसमटीला वाचा फोडण्याचं काम ते करणं म्हणजे सुद्धा खूप पाप आहे, असं लादलेलं आहे आपल्यावर. यांच्या विरोधात बोलणं, यांना काहीतरी वाईट म्हणणं, हे सुद्धा अत्यंत पाप आहे. हे त्यांची हत्या करणं, त्यांना इजा करणं, त्यांच्या विरुद्ध बोलणं, हे सुद्धा किती मोठं पातक आहे. आणि त्या पातकाची सजा तुम्ही आयुष्यभर, त्यानंतर तुम्ही स्वर्गात किंवा नरकात जाल, तुमच्या पिढ्या नरकात जातील, असा एक वचक घालून ठेवलेला आहे. ही किती भयंकर विकृत गोष्ट आहे. खरोखरच जगण्याला ही गोष्ट आवश्यक आहे का हो? आणि हे सगळे प्रश्न घेऊन, आणि या सगळे हे ढकोसले, हे कागदी पत्त्यांचे इमले बांधलेले आहेत ना, ते आता असे वादळानं ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे. आणि ते सगळं उखडून पडणार आहे, आणि कुठंतरी नवीन निर्मितीची चाहूल लागते का काय, असं वाटतंय. याचे प्रयत्न परंपरेनं खूप कमी प्रमाणावर झाले, ते दाबले गेले. पुन्हा हे सगळे, हे पाप पुण्य, हे म्हणजे असंच असतं, त्याच्या विरोधात जाणं म्हणजे अतिशय वाईट असतं वगैरे, हे चांगलं वाईट वगैरे, हे जे काय एक इमला बांधलेला आहे ना, तो आता असा पत्त्यांच्या इमल्यासारखा उधळून जायची वेळ आलेली आहे. याच्यासाठी खूप जणांनी कार्य केलंय. मी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ह्यासाठी घेतलं की आजचा जो लेखक आहे, आजचा जो साहित्यिक आहे, याच्यावर आंबेडकरांच्या विचारांचा पगडा प्रचंड मोठा आहे. आंबेडकरांच्यामुळे त्यांच्या मनात
जाणीव झालेली आहे. आणि ज्या वेळेला शिक्षण घेतलं जातं, ज्यावेळेला आपण उघड्या डोळ्यांनी आपली ज्ञानेंद्रिय, आपली बुद्धिमत्ता, आपली उत्सुकता ह्या सगळ्या गोष्टी उघड्या करून ज्या वेळेला समाजाकडे बघायला लागतो, ते बघू नये, ती ज्ञानेंद्रिय सुद्धा उघडली जाऊ नये, ती फक्त आपल्या स्वार्थासाठी, एका व्यवस्थेसाठी उघडली जावीत आणि तेवढंच त्यांच्याकडनं काम व्हावं, अशी चोख व्यवस्था आपल्या देशामध्ये परंपरागत आलेली आहे. त्याच्यात कुठंतरी असं होतं की नाही, हे आम्हीच का सहन करायचं? हजारो वर्षाची मानसिक गुलामगिरी, शारीरिक गुलामगिरी, वैचारिक गुलामगिरी. मंडळी, या पॉडकास्टचा ओघ राजकीय क्षेत्राकडे जाईल असंही मला वाटतं. कारण आत्ता बंड झाल्यानंतर लगेच आता रिझर्वेशनच्या अँटी रिझर्वेशन मुवमेंट चालू करा आणि रिझर्वेशन संपवा. पण जोपर्यंत जात जाणार नाही, जात ही भावना जाणार नाही, जोपर्यंत जाती जातीतलं ही हीन, हे हेय, उपादेय, हे मोठे, हे छोटे, हे मध्यम, यांनी हेच करायचं, ही दृढ संकल्पना जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत रिझर्वेशनचा विचार जाणार नाही. रिझर्वेशन ही आत्ता 70-80 वर्षातली गोष्ट आहे. पण 3000 वर्षाच्या 100% आरक्षणाविरुद्ध आत्ता 70-80 वर्षात आवाज उठतोय मंडळी. आणि तो सुद्धा झेपत नाहीये आता. बायकांच्या 5-6 पिढ्या शिक्षणाकडे वळल्यात फक्त. सावित्रीबाईंपासून जर विचाराला सुरुवात केली तर बायकांच्या 5-7 पिढ्या हे शिक्षण, त्यांचं स्वत्व, त्यांचं आत्मभान या 5-6 पिढ्यात आलंय. तोपर्यंत समाजातली कुटुंब व्यवस्था म्हणून एक व्यवस्था निर्माण झाली, त्याला छेद जायला लागलेत. आपण बघतोय हे का? कारण एक माणूस सेवा करायला, एक माणूस एका घरातनं दुसऱ्या घरात जातो, प्रजोत्पादन करतो, एक पिढी वाढवतो आणि त्या पिढीसाठी अपरंपार कष्ट घेतो, झिजतो आणि त्याच घरात मरतो. आणि हेच योग्य असतं, ह्या स्त्रीनं हेच आणि हेच करायचं असतं. आणि असंच केल्यावर ती स्त्री खूप चांगली, सुशील, सज्जन आणि घराची लक्ष्मी असते. त्याच्या विरोधात काही केलं की ती अवदसा असते, ती वाईट असते, ती उलटा असते, ती वेश्यावृत्तीची असते, ती नीच असते, ती अधम असते, अशी इतकी बिरुद लावली जातात समाजात. आणि आत्ता ज्या वेळेला शिक्षण मिळायला लागलं, ज्ञानेंद्रिय उघडी झाली, कर्मेंद्रिय उघडी झाली, आपण एक माणूस आहोत आणि आपल्याला आपल्या मताप्रमाणे जगायचा अधिकार आहे, हा विचार जेव्हा समृद्ध व्हायला लागला, मोठा व्हायला लागला, त्यावेळेला ह्या व्यवस्था अशा कोलमडून पडायला लागल्या. आपण आजूबाजूला बघतोय हे सगळं. पण खरंच का हो अधिकार नाही आहे? हे बदल अपरिहार्य आहेत, हे होणार आहेत, सगळं घुसळून निघणार आहे. पुन्हा काहीतरी त्यातनं चुकीचं असेल, ते वाईट असेल, ते गळून पडेल, चांगलं असेल ते टिकेल, समाज पुढं जात राहील. मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी म्हटलं होतं की जे चांगलं असेल ते टिकेल, ते फुलेल, ते वाढेल. साहित्याबद्दल पु ल देशपांडेंनी हे उद्गार काढले होते. आणि ज्या साहित्यिकाला त्यांनी दुःखानं गदगदलेलं झाड ही उपमा दिली होती, त्यांच्याबद्दल या टायटल खाली लिहिलं होतं, त्या साहित्यिकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. दया पवार. मंडळी, मी नमनाला घडाभर तेल वाहिलं असं तुम्हाला वाटत असेल, पण ही खदखद व्यक्त होणं गरजेचं होतं आणि त्याच्या पाठीमागं ताकद ही अशा साहित्यिकांची असते, अशा विचारवंतांची असते. म्हणून ही ताकद मिळते. म्हणून मी बोलण्याचं आज हे धाडस केलं माझ्या मनातलं. तर मंडळी, दया पवार, दगडू मारुती पवार यांचा जन्म 15 सप्टेंबर 1935 ला झाला. आणि हा धामणगावला, अहमदनगर जिल्ह्यातल्या धामणगाव या
छोट्या खेड्यात जन्म झाला. आता मंडळी, मी हे सगळं जे काही सांगितलं, जाती व्यवस्था याच्याबद्दल वगैरे, तर तथाकथित आपल्या समाजानं एक महार नावाची जात म्हणून जी काही नेमून दिली, त्यांच्यासाठी जी काही कार्य नेमून दिली आणि त्या अशा जातीत त्यांचा जन्म झाला. जात जात नाही, कारण आत्ता सुद्धा ज्या मुलाने क्रांतीचं बीज पेरलं किंवा काय आवाज उठवला, त्याच्या सुद्धा जातीबद्दल चर्चा व्हायला लागली मंडळी. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्याबद्दल सातत्यानं बोललं जायला लागलं. पण हे जाणार नाही. ही आपलीच आपण निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्यामुळे नमूद करावं वाटतं. पण यामध्ये सुद्धा ज्ञानाची रत्न जी प्रभा फाकवतात सगळ्या जगावर आपल्या ज्ञानानं, आपल्या विचारानं, आपल्या साहित्यानं, आपल्या वारशानं, तिथं पण असतात. पण त्यांना पूरक असं वातावरण नाही मिळत. असे कित्येक बुद्धिमान नररत्न स्त्रिया अशा किती दबल्या गेल्या असतील, आवाज दबले गेले असतील. पण कुठला तरी आवाज त्यातूनही निघतो आणि समाजापुढं आपली दुःख, वेदना, आपलं जगणं जसं आहे तसं ॲज इट इज मांडतो. त्यावेळेला एक समाज मन ढवळून निघतं आणि हे काम दया पवार यांच्या आत्मकथनानं केलेलं आहे. बलुत मंडळी, नव्या पिढीला बलुत म्हणजे काय माहीतही नसेल. बलुत म्हणजे काय, की प्रत्येक जातीला अशी कामाची वाटणी दिलेली आहे समाज व्यवस्था टिकावी म्हणून. आता यात आंबेडकरांचा वाद पण आहे, गांधीवाद पण आहे. जाती व्यवस्था अयोग्य नाही, जाती व्यवस्था समाजासाठी पाहिजे असं एक गांधींचं मत होतं. आणि पण त्यात उच्च नीचता नको अजिबात. पण हे प्रॅक्टिकली कितपत शक्य आहे, कसं आहे, ते आपण सगळे बघतो आहोत. पण त्या समाजात सगळं काही भोगून हे किती वाईट आहे. माणूस म्हणून सुद्धा आम्हाला जेव्हा जगू दिलं जात नाही, माणूस म्हणून आमच्याकडे बघितलं नाही, अशा एका वर्गातला एक क्रांतिकारी आवाज उठतो आणि तो अन्यायाची जाणीव करून देतो अखंड आपल्या समाजाला, आणि मग तो समाज पेटून उठतो. तर हे कार्य करणाऱ्या आंबेडकरांच्या मध्ये आणि गांधींच्या मध्ये सुद्धा मतमतांतर खूप होती. कारण एक प्रत्यक्ष वंचित असं आयुष्य वाळीत टाकलेलं जगलेला माणूस आहे. त्याचं दुःख आपण नाही समजून घेऊ शकत. आपण नाही समजून घेऊ शकत त्यानं काय यातना भोगलेल्या आहेत. आपण वाचताना आपण इतके अस्वस्थ होतो. आपल्यातलं आतमध्ये काहीतरी काहीतरी खूप टोचत राहतं, खुपत राहतं. आपण निराश होतो, हताश होतो. फक्त हे दुःख वाचल्यानं. ते दुःख पिढ्यानपिढ्या जगलेल्या माणसांची अवस्था काय असेल मंडळी? अशा वातावरणात, अशा जाती, अशा परिस्थितीत या साहित्यिकाचा जन्म होतो. शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये दोन्ही पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये त्याचं बालपण गेलेलं आहे. पण शहरात जरा एक्सपोजर असतं, चांगलं असतं. काही बाबतीत आपल्याला स्वातंत्र्य आहे असं वाटतं. पण परिस्थिती फारशी काही बदलत नाही. ही जाणीव या बलुतमधनं सातत्यानं होत राहते. बलुतच्या अगोदर दया पवार यांचा कोंडवाडा 1974 साली तो कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. आणि त्यातनं त्यातनं ही खूप मांडणी केलेली गेली आहे. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे एक सगळं तथाकथित एक चाकोरी तोडून आपल्या समोर काहीतरी येतं, त्यावेळेला आपण अवाक होतो. म्हणजे भाषेच्या बाबतीत सुद्धा तथाकथित कथा म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय, लघुकथा म्हणजे काय, ललित म्हणजे काय, निबंध म्हणजे काय, हे सगळं सगळं सगळं, आत्मकथा कशी असते, कादंबरी कशी असते, कथेतलं ग्राफ कसा असतो, म्हणजे या सगळ्याला एक बांधणी केलेली असते. एक तथाकथित असं एक स्ट्रक्चराईज केलेलं असतं. आणि हे सगळं स्ट्रक्चर उद्ध्वस्त करून आपल्या समोर काहीतरी येतं, त्यावेळेला आपण थक्क होऊन जातो. अरे, हे असंही असू शकतं. म्हणजे दगडूनं दयाला सांगितलेलं आत्मकथन ज्यावेळेला आपण वाचतो,
ज्या संवादी शैलीतलं आत्मकथन आपण वाचायला लागतो त्यावेळेला आपण अवाक होऊन जातो, आपण थक्क होऊन जातो. अरे, हे असंही आहे, असं होऊ शकतं. आणि त्यातलं जगणं ॲज इट इज, त्यातली पात्र जशी आपल्या समोर तशी तशी उभी राहतात, त्यावेळेला आपल्यात एक प्रचंड खळबळ माजून जाते. ते किती आणि कसं स्वीकारावं ते इतकं अंगावर येतं मंडळी. त्यातली पात्र अशी ताजीतवानी होऊन आपल्याकडं जाब विचारतात का काय, आपल्याला नखशिखांत उघडं करून आपल्या समोर आपल्या उभे राहतात आणि आपल्याला दाखवतात की हां, हे असं आहे. त्यावेळेला ते स्वीकारण्याची ताकद आपल्या पायात, मनात, हृदयात नसते. असं काहीतरी आतनं खूप ढवळून निघतं. बलुतं हे साधतं. बलुत्याची ती अचीव्हमेंट आहे. बलुतं म्हणजे काय? हे जे बलुतेदार होते, हे जे कष्टकरी होते, ज्यांना कामं नेमून दिली होती, ती कामं केल्यानंतर त्या बदल्यात त्यांना वर्षातनं सणावाराला काही मोडकं-तोडकं, जुनी-पानी कपडे म्हणा, जुन्या-पान्या टाकाऊ वस्तू म्हणा किंवा अ, शेतात येणारं धान्य निकृष्ट असेल, काय असेल, तर त्यातलं एक काहीतरी छोटं द्यायचं त्यांच्या कामापुरतं आणि त्यांना तशाच पद्धतीने जगायला लावायचं. कारण ती एक समाज व्यवस्था आहे आणि ते जे देणं आहे त्याला म्हणजे जे काय त्यांची सेवा केल्यानं किंवा समाजातलं काम केल्यानं त्यामुळं जे काय मिळतं बार्टरमध्ये म्हणूयात आपण, त्याला बोलवतं. म्हणजे ती देणगी जे काय असेल आणि ती पण अतिशय हक्क म्हणून कधीच मागितली गेली नाही. उपकार. त्यांनी उपकार केला आपल्यावर. त्यांनी आपल्याला दिलं हे, ही माणसं किती चांगली आहेत. ही भावना मनात जोपासत पुन्हा-पुन्हा त्यांची सेवा करत पिढ्या घालवायच्या आपल्या. मंडळी, हे दुःख, दारिद्र्य, जाती व्यवस्था, ही समाज व्यवस्था या सगळ्याबद्दलचं एक परखड जळजळीत सत्य बलुतमधनं मांडलं जातं. प्रत्येक जातीला कामं दिली आहेत, पण त्या जातीत जन्म घेणारा एखादा बुद्धिमान प्रज्ञा, सगळ्यांच्याकडं प्रज्ञा असते, सगळ्यांच्याकडं मेंदू आहे, विचार आहे, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. पण जे विचार, जो सुसंस्कृतपणा सो कॉल्ड म्हणतो आपण, तो त्यांना मिळत नाही, ते वातावरण मिळत नाही. त्यात त्यांची काय चूक आहे हो? सो कॉल्ड प्रतिष्ठित मंडळी, सुसंस्कृत म्हणूयात आपण, त्यांना सुसंस्कृत म्हणायचं का फक्त शिकलेले आहेत म्हणून त्यांच्याकडे बघायचं? अशी मंडळी माईकवरनं जाहीर सभेत सांगतात, "मी या जातीत जन्माला आले त्याबद्दल मला अत्यंत अभिमान आहे." अगं, त्यात तुझं क्रेडिट किंवा अरे तुझं क्रेडिट काय आहे त्यामध्ये? तू त्या जातीत जन्माला आलास त्याबद्दल. व्हॉट इज युअर कॉन्ट्रिब्युशन इन दॅट? पण त्याला सुद्धा त्यांनी उत्तरं तयार ठेवलेली आहेत. माझं पूर्व सुकृत आहे, माझं पूर्वजन्मीचं पुण्य आहे, म्हणून मला हे सगळं मिळतंय आणि तुम्ही पापी आहात मागच्या जन्मीचे, म्हणून तुम्हाला अशा सो कॉल्ड समाजात जन्माला यावं लागलंय. अगदी चोख कागदोपत्री ब्लॅक अँड व्हाईट करून ठेवलेलं आहे आपल्याकडे हे सगळं. तर मंडळी, चला पुढे जाऊया. आपण या साहित्यिकाबद्दल बोलतोय, ज्यांनी या सगळ्याबद्दल आवाज उठवला. दया पवारांच्या बद्दल. दया पवारांचं नाव दगडू मारुती पवार. आता हे नाव आवडण्यासारखं आहे का मंडळी? एखाद्या लहान मुलाला तुझं नाव दगडू, ए दगड्या, बिट्ट्या, का म्हणजे अशी झंप्या, काहीही नावं सुद्धा, म्हणजे त्यांच्या देवांची नावं सुद्धा अशीच. अ, हे काय म्हणजे किती खोलवर रुजलेलं आहे हे, खोलवर रुजलेलं आहे. हां. आणि विचार करायला पाहिजे मंडळी. हे पॉडकास्ट तरी नव्या पिढीनं ऐकावं असा माझा खूप आग्रह आहे. खूप म्हणजे खूप माझी विनंती आहे. विनंती आहे. मी हात जोडून विनंती करते, की एक विचाराला दिशा देणाऱ्या साहित्यिकांचं वाचन आपण सातत्यानं केलं पाहिजे. अगदी संतांपासून सांगतेय मी. ही सगळी मंडळी ही व्यवस्थेच्या विरोधात उभी राहिलेली मंडळी आहे आणि महाराष्ट्राच्या मातीनं, मराठी भाषेनं त्यांचे हक्क
अबाधित ठेवलेले आहेत. त्यांचं बंड जपलेलं आहे. त्यांचं बंड डोक्यावर घेतलेली माती आणि ही मराठी भाषा आहे मंडळी. संत वाङ्मय अजूनही तसंच चिरकाल चालत राहणारं आहे आणि ही सगळी मंडळी ही समाज व्यवस्थेच्या विरोधात उभी राहिलेली मंडळी आहे. आणि या मातीनं त्यांचं पोषण केलेलं आहे, भरण केलेलं आहे, त्यांना फुलवलेलं आहे. ती वैचारिक संपदा जपलेली आहे. म्हणून मला मराठी भाषेचा जास्त अभिमान आहे, जास्त कौतुक आहे. हे सप्रेस्ड जे काय आहे ते सगळं सुद्धा या भाषेनं, त्यांच्या बोलीनं, त्यांच्या पद्धतीनं अभिव्यक्त केलेलं आहे आणि ते समाज मनानं कवटाळलेलं आहे. आपण बोलतो वाचत जातो त्यावेळेला आपण खोल 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 शिरत जातो. म्हणजे त्यांचं ते लहानपणीचं कामाठीपुराजवळचं वास्तव्य असेल, ते सगळं तिकडची परिस्थिती, भवताल तो सगळा, ते गुन्हेगारीचं विश्व सगळं, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला भगिनींचा शेजार तो सगळा आणि ते सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आणि शालेय पाठ्यपुस्तकातलं साजूक वाचत असताना ती जगण्यातली, खऱ्या जगण्यातली आणि पुस्तकी जगण्यातली जी तफावत आहे त्यानं एक प्रचंड कोंडमारा होणारा एक बुद्धिमान जीव जसा वाढत असतो, बघत असतो आणि हे सगळं झेलत असतो आणि त्यातनं वैचारिक मंथनातनं काहीतरी उभं होत असतं. हा सगळा जो प्रवास आहे तो इतका प्रामाणिक आहे. म्हणजे ते सगळं कावाखान्यातलं सगळं वर्णन, ते आजूबाजूचं सगळं जगणं ज्या पद्धतीनं ॲज इट इज, हे काय सालंकृतपणे सालंकार भाषेत मांडण्याची गोष्टच नाही. ते जसं आहे तसं त्या पद्धतीनं, त्या बोलीनं, त्या वास्तवानं आपल्या समोर येतं. आणि त्यामुळं ही शैली आपल्या मनाला, काळजाला भिडते, अस्वस्थ करते. आणि हे एक भाषेचं रूप, हे एक आत्मकथन. अरे, हे असंही असतं आणि हे किती खरं आहे, हे किती वास्तव आहे, यानं आपलं मन अस्वस्थ होऊन जातं. आणि मी म्हटलं हे यशस्वी असणं आहे. हे ढवळून काढतं आपल्याला. आणि हे सगळं म्हणजे पुलंचा उल्लेख मी यासाठी केला, की पुलंच्या या वक्तव्यानं आणि त्यांच्या या लेखनानं, दया पवारांच्या बद्दलच्या, खूप जणांनी बोलूतं वाचलं आणि अशा पद्धतीनं ते सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि आपल्याच याच्यामध्ये नाही तर इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मनमध्ये त्याची भाषांतरं झाली. ती व्यथा, ते वास्तव या जागतिक परकीय भाषांमध्ये सुद्धा गेलं. अस्सल आहे, कुठंतरी खूप खरं आहे, कुठंतरी जिथं तिथं हा भाग आहे. म्हणून त्या तिथल्या समाजाला ते आपलंसं वाटणारं आहे आणि खरं आहे. म्हणून ते सर्वदूर पोहोचलंय. या अशा माणसानं म्हणजे खूप जे लेखन केलेलं आहे किंवा त्यांचं पाणी कुठवर आलं ग बाई, ते त्यांच्या जाण्यानंतरचं जे प्रज्ञा पवारांनी प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर धम्मपद, पाणी कुठवर आलं ग बाई, हे त्यांचे कविता संग्रह असू देत किंवा विटाळ हा कथा संग्रह असू देत. त्यानंतर चावडी आणि पासंग सारखे त्यांचे वृत्तपत्रीय लेखसंग्रह असू देत. अस्वस्थ करतात आपल्याला. ॲज इट इज मांडतात वास्तव आपल्या समोर ते. आणि हे वाचणं, हे बघणं, काय घडतंय, आपण कुठल्या कोशात जगत असतो, आपण कुठलं एक सुरक्षित, छान, मस्तपैकी विश्व निर्माण केलेलं असतं. त्यात आणि अलीकडे जे मॅनिफेस्ट करा, सुंदर, खूप काहीतरी अत्यंत छान, मटेरियलिस्टिक, आपल्याला जे काय पाहिजे असतं सगळं छान 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 मॅनिफेस्ट करा, असं आपण एका भावविश्वात जगत असतो, एक फुगा घेऊन. आणि एक वास्तव अतिशय वेगळं असतं, चिंध्या झालेलं असतं, दबलं गेलेलं असतं, शोषित असतं, वंचित असतं, दारिद्र्याखाली असतं, समाजानं टाकलेलं असतं. असं असं काहीतरी म्हणजे एक मोठा स्कायस्क्रॅपर असतो, आपण मुंबईत बघतो आपल्या रोजच्या जगण्यात.
आणि त्याच्या बाजूला सगळी एक मोठी अशी त्याच्यापेक्षा प्रचंड मोठी एक झोपडपट्टी असते. बोलकं उदाहरण आहे हे. रोज रोज आपण ट्रेनमधनं जाताना बाहेर बघितलं लोकलमध्ये, की आपल्या सगळ्यांना दिसतं हे जगणं आपल्याला आणि हे वास्तव आहे जगण्याचं. पण आपण ते नाही, आपल्याला आपल्याला हे नाही बघायचं. हे आपल्याला काय करायचंय? आपला त्याच्याशी काय संबंध आहे? आपण थोडेच ना जन्माला आहोत. आपण ते थोडंच ना भोगतो आहोत. आपण वाईट का विचार करायचा? आपल्याला हे करायचंय. आपले ड्रीम्स हे आहेत. अरे पण त्या झोपडपट्टीत, त्या तळागाळात, त्या चिखलात कुणीतरी फुलू पाहतंय ना. तिथंही प्रज्ञा आहे, तिथंही ज्ञानाची ज्योत तिथपर्यंत पोहोचली तर तिथला किती मोठं एक बळ समाज व्यवस्था उत्तम करण्यासाठी एक अस्तित्व आहे तिथली. ते सगळं आपण व्यवस्थितरित्या नाकारतो आणि त्याबद्दल कोणीतरी आवाज उठवतं आणि त्या आवाजाला बळ मिळतं. वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. अशा या दया पवारांच्या बद्दल मी काय बोलावं? बोलू तर जरूर वाचा. कोंडवाडा जरूर वाचा. मी काही त्यांच्या कविता शेवटी मला सांगाव्या वाटतात, ऐकवाव्या वाटतात मंडळी. कारण ती कविता आपल्याला इतकं काळीज फोडून जाते म्हणूयात आपण, किंवा अस्वस्थ करून जाते आणि इतकं सोपं नाही आहे मांडणं सगळं. त्यांच्याच शब्दात काही कविता मला सांगाव्या वाटतात या पॉडकास्टच्या शेवटी मंडळी. नक्की वाचा. यांचं साहित्य जे काही मिळेल, जे काही ऑनलाईन मिळेल ते वाचा. पुस्तक घेऊन वाचा. नक्की वाचा. कारण आपल्याला वास्तवाची जाणीव असणं अतिशय आवश्यक आहे आणि ते वास्तव दया पवारसारखी माणसं आपल्या समोर उभं करतात. पण ते उभं करण्या अगोदर त्यांच्या मनातली वेदना, त्यांचं जगणं, त्यांची खदखद काय असेल आपण विचार करायला पाहिजे मंडळी. त्यांची कविता मला अतिशय आवडते ही कविता. हे महाकवी बा वाल्मिकी, रामराज्याची स्तुती तू गाव, कारण तू कवींचा महाकवी. क्रौंच पक्षाची हत्या पाहून तुझे कारुणिक मन आक्रंदून उठले. तुझा जन्म झाला गावाबाहेर, उपेक्षित वस्तीत, जिथे दुःखच जन्मले. तिथले विषण्ण चेहरे काळजीनं नांगरलेले, फळाफुलांनी नाही कधी बहरले. मुक्तीसाठी त्यांनी टाहो फोडलेले, खरंच का न ऐकले. तुझ्याच रक्ताचा एखादा शंभूक तटतटून संतापाने पेटून उठला. रामराज्याची स्तुती गाणाऱ्या हे महाकवी, तिथेही अमानुषतेचा कडा कोसळला. हे महाकवी, तुला महाकवी तरी कसे म्हणावे. हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असतास तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते. मंडळी, दुःखानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं, ही कविता. तशी याची मुळं खोलवर बोधी वृक्षासारखी. बोधी वृक्षाला फुलं तरी आली. हे झाड साऱ्या ऋतूत कोळपून गेलेलं. धमनी धमनीत फुटू पाहणाऱ्या यातना, महारोग्याच्या बोटांसारखी झडलेली पानं. हे खोड कसलं. फांदी फांदीला जखडलेली कुबडी. मरण येत नाही म्हणून मरण कळा सोसणार.
दुःखानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं. मंडळी, देवांच्या भाकड कथांचा समुद्र गढूळलेल्या अपरंपार लाटा, गुडघावर पाण्यात उभी चिमणी, नाकात तोंडात जाते पाणी. काल परवा शाळेतून ती आली, चिलयाची गोष्ट सांगू लागली. देव एवढे का दुष्ट का असतात? चिलयाचे रक्त मांस मागतात. मी उरी दुभंगतो, अक्राळ विक्राळ देवांचा जबडा चिमणीचा घास का घेतो? त्यांची जी अतिशय म्हणजे गायली जाणारी, त्यांनी सादर केलेली किंवा त्यांच्या माघारी ही अत्यंत अम, व्यापकपणे मांडणी केलेली कविता म्हणजे बाई मी धरण बांधते. बाई मी धरण 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 बांधते, माझं मरण 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 कांडते. झुंजू मुंजूग झालं, पीठ जात्यात आटलं, कणी कोंडा ग कोंडा ग कोंडा ग रांधिते. दिस कासऱ्याला आला, जीव माग घोटाळला. तान्ह लेकरू 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 पाटी खाली घालते. काय सांगू उन्हाच्या झळा, घाव घाली फुटे शिळा. कढ दाटे पायी पाला मी बांधिते. पेरा पेरात साखर त्याचं पिकल शिवार. पोटभर पाण्यासाठी घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते. येल मांडवाला चढे, माझ्या घामाचे ग अढे. माझ्या अंगणी 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 पाचोळा ग पडे. मंडळी, दया पवारांबद्दल मी आणखी काय बोलू? त्यांनी चित्रित केलेल्या स्त्रियांचं चित्रण, वास्तववादी चित्रण वाचायचं असेल, ॲज इट इज त्या कशा येतात सामोऱ्या, खरोखर वाचनीय आहे. मंडळी, आमच्या या साहित्य जगताची सफर, साहित्य रस या उपक्रमातून त्यांच्याबद्दल बोलायला मिळालं हे मी माझं भाग्य समजते आणि प्रचंड कृतज्ञता त्यांच्या चरणी अर्पण करते. आणि आजचं हे पॉडकास्ट आपल्याला कसं वाटलं याबद्दल तुमच्याकडे विचारणा करते. असे अनेक साहित्यिक घेऊन आम्ही आपल्या भेटीला पुन्हा पुन्हा येणार आहोत. आमचं जे अवकाश आहे, आमची जी कुवत आहे, आमचे जे संस्कार आहेत किंवा आम्हाला जे कळतं, आमची ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून आणि ती कुठल्याही पद्धतीनं बायस्ड न होता ज्या पद्धतीनं आम्ही सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, त्या प्रयत्नाला आपण भरभरून दाद द्यावी आणि प्रतिसाद द्यावा, अशी मनात कुठंतरी एका कलाकाराच्या मनात एक असतं. खूप वाटतं की आपली कला सादर करताना ती कोणीतरी बघावी. ती आपल्याला आत्मानंद देत असते, समाधान देत असते, आत्मिक आपलं उत्थान करत असते, पण ती कुणीतरी बघितलीही पाहिजे. तर त्याचं चीज असतं. कुठलीही कला, त्याला दाद मिळाली तर ती कला अधिक समृद्ध होते, फुलते. आणि ती दाद, तो आशीर्वाद, ती पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप, याला आम्ही सदैव आसुसलेले आहोतच. आणि तुमच्याकडनं तो प्रतिसाद जेव्हा मिळेल तेव्हा आम्ही आणखी नव्या उमेदीनं काम करत राहू. तर मंडळी, आजचा हा एपिसोड कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही ऐका, दुसऱ्यांना ऐकवा, त्यासाठी शेअर करा, लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि साहित्य जगताची सफर, साहित्य रस बाय आरची राधा, जस्ट फॉर यू यांचा आपण म्हणजे सर्वांनी आशीर्वाद देऊन हे वाढवावं, हा व्यासंग वाढावा,
या निमित्तानं आमचा व्यासंग वाढतो, आमचं वाचन वाढतं, वैचारिक बैठक एक निर्माण होते. हा आम्हाला मिळणारा खूप फायदा आहे खरं तर आणि तो फायदा तुम्हीही घ्यावा अशी मनापासून विनंती करते आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार.